नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांची उत्कंठा संपलेली आहे. आरटीच्या ऑनलाईन फॉर्म नोंदणी सुरू झालेली आहे. तर सगळ्यात प्रथम म्हणजेच पोर्टलवरती संपूर्ण सूचना दिलेल्या आहेत, त्या वाचून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर या ऑनलाईन फॉर्ममध्ये लक्षात घ्या की जे वंचित प्रवर्गाअंतर्गत येतात तर यांना लक्षात घ्या उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा लागत नाही आहे. आधार कार्ड, त्याचबरोबर लक्षात घ्या की जन्म दाखला पाल्याचा आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की जातीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागत आहे. आणि सदरचे डॉक्युमेंट तुम्हाला 600 KB पर्यंत PDF फाईलमध्ये तयार ठेवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरतेवेळी लक्षात घ्या प्रॉब्लेम येणार नाही. तर संपूर्ण फॉर्म कसा भरायचा तर हे आपण पाहणारच आहोत. आणि ओपन कॅटेगरीतील जे पालक आहेत ज्यांचं लक्षात घ्या उत्पन्न 1 लाखाच्या खाली आहे, तर अशा पालकांसाठी 1 लाखाच्या उत्पन्नाचा दाखला, 1 लाखाच्या उत्पन्नाच्या आतमध्ये असणारा दाखला लागणार आहे. तर अशा प्रकारची कागदपत्रे तयार ठेवून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. चला तर वेळ न घालवता सदरचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती या संदर्भात पाहूया. जर काही तुमच्या शंका असतील फॉर्म नंतर तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काळजीपूर्वक फॉर्म भरून तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. येथे पाहू शकता की नवीन रजिस्ट्रेशनची लिंक येथे उपलब्ध झालेली आहे. तर यासाठी सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. येणाऱ्या यादीमधून सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तुमचा आडनाव, तुमचं नाव, मधलं नाव तुम्हाला टाईप करायचं आहे, कॅपिटल लिपीमध्ये टाईप करायचं आहे. जसं डॉक्युमेंटवरती आधार कार्डवरती असेल त्याप्रमाणे तुम्हाला टाईप करायचं आहे. त्या ठिकाणी तुमचे पाल्य दिव्यांग आहे का असेल तर यस, अन्यथा नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. चाइल्ड डेट ऑफ बर्थ या टॅबवर क्लिक करून जन्मतारीख निवडायची आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही तर येथे पाहू शकता की जन्मतारीख निवडून झाल्यानंतर येथे वय आल्याचं पाहायला मिळेल. येथील कॅप्चा तुम्हाला न चुकता टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा चालू मोबाईल नंबर ज्याच्यावरती OTP येईल तो न चुकता टाईप करायचा आहे आणि येथे दिलेल्या रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे येथे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे आणि पासवर्ड आणि रजिस्टर नंबर तुमच्या मोबाईलवरती पाठवलेला आहे. तो रजिस्टर नंबर तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. पासवर्ड मोबाईलवरती आलेला टाईप करायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाईप करून लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर लॉग इन या पेजवर क्लिक केल्यानंतर पासवर्ड चेंज करण्यासाठीचं पेज ओपन होईल. तर लक्षात घ्या ओल्ड पासवर्ड तुम्हाला टाईप करायचा आहे. नव्याने पासवर्ड तुम्ही तयार करू शकता. तर 8 कॅरेक्टरचा पासवर्ड असला पाहिजे. याच्यामध्ये जास्तीत जास्त 15 कॅरेक्टर वापरू शकता. 1 कॅपिटल, 1 नंबर, 1 लोअर केस म्हणजे स्मॉल लेटर तुम्हाला वापरून हा पासवर्ड टाईप करायचा आहे आणि पुन्हा सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुन्हा तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर पासवर्ड टाकून कॅप्चा टाईप करून लॉग इन या पेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन या पेजवर क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. यामध्ये ॲप्लिकेशन, स्कूल सिलेक्शन, फॉर्म सबमिशन अशा प्रकारचं पेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण फॉर्म वाचायचा आहे. तर सगळ्यात घ्या चाइल्ड नेम येथे तुम्हाला नाव आल्याचं पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर पुढचं नाव देखील संपूर्ण आल्याचं पाहायला मिळणार आहे. बालकाचं पूर्ण नाव मराठीमध्ये लक्षात घ्या तुम्हाला टाईप करायचं आहे. तर यासाठी तुम्हाला एक लिंक ओपन करायची आहे की गुगल टायपिंग जे आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला एक साईडला एक नवीन लिंक ओपन करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी लँग्वेज घेऊन तुम्हाला हे नाव मराठीमध्ये नाव टाईप करायचं आहे. तुम्हाला तिथे हे नाव आहे ते कॉपी करायचं आहे आणि कॉपी करून तुम्हाला तिथे पेस्ट करायचं आहे. तर येथे तुम्हाला फक्त पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर मराठी नाव येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्वप्रथम इंग्रजीमध्ये नाव टाकायचे आहेत आणि खाली मराठीमध्ये नाव टाकायचं आहे. तर सर्वप्रथम आडनाव, पहिले नाव आणि मधले नाव अशा प्रकारे नावं टाकून घ्यायचे आहेत. मदर्स फुल नेम लक्षात घ्या या ठिकाणी इंग्रजीमध्ये ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये नावं टाकून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आडनाव, त्यानंतर आईचं पहिलं नाव, त्यानंतर आईचे मधलं नाव म्हणजेच पतीचं नाव तुम्हाला टाईप करायचं आहे. याचप्रमाणे लक्षात घ्या आईचं पूर्ण नाव इथे टाईप करायचं आहे मराठीमध्ये. त्याचप्रमाणे वडिलांचं नाव देखील इंग्रजीमध्ये पूर्ण नाव तुम्हाला आडनाव, त्यानंतर पहिले नाव आणि मधलं नाव असं टाईप करायचं आहे. याचबरोबर लक्षात घ्या वडिलांचे पूर्ण नाव टाईप मराठीमध्ये देखील करायचं आहे. आपण सांगितलं की गुगल टायपिंगच्या मदतीने तुम्ही हे नाव टाईप करू शकता. बर्थ डेट आल्याची पाहायला मिळेल. याच्यामध्ये बदल होणार नाही आहे. वय देखील आल्याचं पाहायला मिळणार आहे. आणि याच्यानंतर पेरेंट स्टेटस या ठिकाणी लक्षात घ्या जनरल, विडो, त्यानंतर डिवॉर्स, त्यानंतर ऑर्फन आणि सिंगल पेरेंट. तर लक्षात घ्या सर्वसाधारण जे आहेत त्यांनी जनरल ऑप्शन घ्यायचा आहे. लक्षात घ्या की अनाथ असतील, त्यानंतर डिवॉर्स झालेला असेल किंवा सिंगल पेरेंट असतील तर त्यांनी तो ऑप्शन घ्यायचा आहे.
तर याच्यानंतर संपूर्ण माहिती लक्षात घ्या की करंट ॲड्रेस डिटेल, तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा हाऊस नंबर टाकायचा आहे, स्ट्रीट नेम टाकायचा आहे, लोकॅलिटी तुम्ही टाकू शकता, त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्हाला आल्याचं पाहायला मिळेल, येणाऱ्या यादीमधून तालुका निवडायचा आहे आणि विलेज या गावावरून तुम्हाला येणाऱ्या यादीमधून जो विलेज आहे तो निवडायचा आहे. आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या आपण यापूर्वी RT अंतर्गत प्रवेश घेतला आहे का नो म्हणायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. चाइल्ड डिटेल सेव्ह सक्सेसफुली तुम्हाला पाहायला मिळेल, ओके टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या की तुमचं घर आहे ते गुगल मॅपच्या माध्यमाने निवडण्यासाठीचा आयकॉन पाहायला मिळेल आणि सेव्ह अँड एडिट गुगल ॲड्रेस या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन तुमचं जे घर आहे गुगल मॅपच्या माध्यमातून तुम्हाला निवडायचं आहे. सर्वप्रथम लक्षात घ्या की तुम्ही या ठिकाणी जो ॲड्रेस दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला हा ऑप्शन पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी तुमचं घर असेल त्या ठिकाणी लाल रिबन न्यायचे आहे. तुम्हाला 5 लक्षात घ्या संधी असणार आहेत, त्यामुळे एकदा तुम्ही सेट केला त्यानंतर सेव्ह अँड अपडेट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲड्रेस अपलोड सक्सेसफुली ओके टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या या ठिकाणी यापूर्वी RT अंतर्गत फॉर्म भरलेला आहे का, येथे नो म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या चाइल्ड डिटेल सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे, ओके टॅबवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला ॲप्लिकेशन भरण्यासाठीचा फॉर्म समोर ओपन होईल. तर लक्षात घ्या कोणत्या वर्गाअंतर्गत तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, याच्यामध्ये पहिला वर्ग असेल तर तो निवडायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट रिलिजन या ठिकाणी तुम्हाला तुमचा धर्म निवडायचा आहे. तर लक्षात घ्या ऑप्शनमधून धर्म निवडून झाल्यानंतर कॅटेगरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जी कॅटेगरी आहे ती तुम्हाला निवडायची आहे. कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी असेल, कॅटेगरीनुसार तुम्हाला अशी नोटीस पाहायला मिळेल. ओके टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या तुमचे पाल्य दिव्यांग आहे का, असेल तर येस म्हणायचं आहे. त्या संदर्भात कुठली जी प्रकार आहे दिव्यांगत्वाचा तो तुम्हाला निवडावा लागेल. तर नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या HIV ग्रस्त अफेक्टेड पालक आहे का, HIV ग्रस्त अफेक्टेड पाल्य आहे का, येथे पण नो म्हणायचं आहे. आधार नंबर आहे का, येस म्हणायचं आहे, असेल तर नंबर टाईप करायचा आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. पावती अवेलेबल असेल तर येस म्हणून पावतीचा क्रमांक टाकायचा आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर पालकांचं पॅन कार्ड टाकायचं आहे, कंपल्सरी नाही आहे, तुम्ही टाकू शकता. ईमेल ID टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर लक्षात घ्या कॅटेगरी निवडून झाल्यानंतर खाली डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत, व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहे. कॅटेगरी अंतर्गत येणाऱ्या सर्व पालकांना उत्पन्नाचा दाखला लागणार नाही आहे. बाकीचे कॉलम आहेत ते हाईड झालेले पाहायला मिळतील. तर याच्यामध्ये ॲड्रेस प्रूफ आहे का, इथे येस म्हणायचं आहे. त्याचबरोबर बर्थ सर्टिफिकेट आहे का, येस म्हणायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट आहे का, येस म्हणायचं आहे. तर मी हा फॉर्म रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थ्याचा भरत असल्यामुळे येथे इतर कॉलम हाईड झालेले पाहायला मिळत आहेत. संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या डॉक्युमेंट हा टॅब आहे तुम्हाला पाहायला मिळेल. याच्यामध्ये अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट, यामध्ये पालकांचं आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, ॲड्रेस प्रूफ तुम्हाला अपलोड करायचे आहेत. क्लिक हिअर टू ड्रॅग PDF फाईलमध्ये तुम्हाला सेव्ह करायचे आहेत. सगळे डॉक्युमेंट तुम्हाला PDF फाईलमध्ये अपलोड करायचे आहेत. सगळे डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट या टॅबवर क्लिक करायचं आहे. अपलोड सक्सेसफुली ओके टॅबवर क्लिक करायचं आहे. आधार कार्ड पालकांचं, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, ॲड्रेस प्रूफ तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर स्कूल सिलेक्शन या टॅबवर क्लिक करायचं आहे. येथे विदिन 1 किलोमीटर या टॅबवर क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला शाळांची यादी पाहायला मिळेल. शाळांच्या समोर असणाऱ्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. वेकेन्सी पाहूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे. शाळा निवडून झाल्यानंतर सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे. स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली पाहायला मिळेल. याच्यानंतर फॉर्म सबमिशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. एकदा का सगळा फॉर्म भरून झाल्यानंतर संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे. तुम्हाला ॲड्रेस प्रूफ हा तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या वेळी लागणार आहे. बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. संपूर्ण माहिती पाहून अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. गुगल लोकेशन देखील एकदा चेक करायचं आहे आणि कन्फर्म अँड सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर जी पावती असेल ती तुम्हाला सेव्ह करायची आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला RT प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म भरता येणार आहे. जर तुमचा काय फॉर्म चुकला असेल तर फायनल सबमिशन करण्यापूर्वी डिलीट ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे RTचा फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.